आपण जी गुढी उभारतो ती फक्त एक सणाचं प्रतीक नाहीये. यामागे एक जबरदस्त इंजिनिअरिंग लपलंय. चला तेच आज समजून घेऊया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की गुढी फक्त एक सजावट नाही. तिच्या प्रत्येक भागामागे एक खास विचार आहे. पाहूया तरी काय आहेत हे भाग. गुढीची रचना 3 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे आणि प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. पहिला भाग म्हणजे बांबूचा मजबूत दांडा, जो ताकद आणि लवचिकतेचं प्रतीक आहे. त्याच्या टोकावर असतो एक धातूचा कलश, जो वैश्विक ऊर्जा खेचून घेण्यासाठी बनवलाय. आणि सजावटीलाही खास अर्थ आहे, आरोग्य, गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक. आता बोलूया गुढीवरच्या त्या खास वस्त्राबद्दल, जे समृद्धीचं प्रतीक आहे. हे आहे खळ नावाचं वस्त्र. गुढीच्या रचनेत याला खूप महत्त्व आहे. याचा इतिहास खूप जुना आहे, अगदी 8व्या शतकातील चालुक्य राजवंशापासून. हे कापूस आणि रेशीम यांच्या खास मिश्रणातून विणलं जातं, ज्यामुळे त्याला एक वेगळीच चमक येते. विचार करा, फक्त 200 मीटर कापड विणायला कुशल कारागिरांना तब्बल 15 दिवस लागतात. बरं, गुढी कुठेही उभारत नाहीयेत, तिच्या जागेमागेही एक शास्त्र आहे. हे स्थान वास्तुशास्त्रानुसार ठरतं, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. ती नेहमी दाराच्या उजव्या बाजूलाच उभारतात, कारण तिथूनच सक्रिय सौर ऊर्जा घरात येते. आणि तिचा कल असा असतो की सकाळची पहिली सूर्यकिरणं थेट तिच्यावर पडावीत. म्हणजे बघा, हे सगळं किती विचारपूर्वक एकत्र आणलं गेले आहे. रचनेपासून जागेपर्यंत गुढी म्हणजे विज्ञान आणि ऊर्जा व्यवस्थापनाची एक परिपूर्ण सिस्टम आहे. थोडक्यात गुढी म्हणजे घरात समृद्धी आणणारी एक इंजिनियर्ड सिस्टमच आहे. यावरून विचार करायला हवा की आपल्या अशा कितीतरी परंपरांमागे विज्ञान दडलेलं असेल, नाही का?